नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोलीच्या शाळेतील 14 वर्षीय विद्यार्थ्याचा सहली दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। सदर मृत्यूसाठी जबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल गावडे, जिल्हा अध्यक्ष उमेश झुनगरेवा आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज 14 वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी या पालिकेने खून केल्यासारखं आहे आणि असं असताना कुठलेही नियम धाब्यावरती ठेवून त्या ठिकाणी ही सहल नेण्यात आली। 14 वर्षाच्या मुलांना अतिशय घातक अशा राईड करायला लावल्या आणि त्याच्यातून त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। याला पूर्णपणे जबाबदारी ही शिक्षण अधिकारी आहेत आणि आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे, पहिलं शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि नंतरच चौकशी करा, अन्यथा 7 दिवसाच्या आत तुमच्याकडून तशा प्रकारची कुठलीही कारवाई नाही झाली तर फार मोठ्या प्रमाणात ठोस आंदोलन करण्याचं या ठिकाणी आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे। आणि आयुक्तांनीही त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की येणाऱ्या 7 दिवसाच्या आत आम्ही त्यापुढे पूर्ण चौकशी करून पुढची कारवाई करू। परंतु या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आम्हाला कुठल्याही प्रकारचा भरोसा नाहीये, त्यामुळे जर का त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर त्या पद्धतीनं ठोस असं आंदोलन येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला दिसेल। 25 तारखेला 14 वर्षाचा महानगरपालिकेच्या 76 नंबर शाळेचा विद्यार्थी आयुष सिंग याचा नियमबाह्य पद्धतीने काढलेल्या सहलीमुळे दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची आहे। महाराष्ट्र शासनाचा आदेशाप्रमाणे 2016 आणि 17 जे आदेश आहे, जे पाण्याच्या ठिकाणी उंच ठिकाणी सहली न्यायच्या नाहीयेत असं सगळं असताना देखील त्यांचा मनमानी कारभार करून अशा ठिकाणी ही पिकनिक नेली। आता जे इमेजिका पार्क आहे ते कुठलं ऐतिहासिक ठिकाण नाहीये, तिथल्या ज्या राईड्स आहेत ते 18+ म्हणजे प्रौढ मुलांसाठी आहेत। ह्या 8 वर्षाच्या 14-15 वर्षाच्या मुलांना त्या राईड्समध्ये बसवून त्यांची कुठलीही काळजी न घेता, त्यांचं कुठलंही त्यांच्यावर संरक्षण न बघता त्यांच्यावर, त्याचबरोबर दुसरा एक नियम आहे, सहलीला जाताना 20 मुलांबरोबर एक शिक्षक असावा लागतो किंवा त्यांची संख्येबरोबर तेवढे शिक्षक अवेलेबल असायला पाहिजेत। अशी कोणतेही शिक्षक तिथे अवेलेबल नव्हते, कुठलेही त्यांना देखरेखीसाठी कुठलेही जास्त पद्धतीने तिथे शिक्षक अवेलेबल नव्हते। दरवर्षी सहल ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या महिन्यात काढली जाते, ह्या वर्षी ही सहल फेब्रुवारी महिन्यात ह्या उन्हाच्या वेळी का काढली? 10वीची एक्झाम चालू असताना शाळेतील शिक्षकांना ड्युटीज दिल्या आहेत, त्या ड्युटीच्या व्यतिरिक्त ही ड्युटी का लावली? कुठलंही 3 लाखाच्या वरती असणारा काम करत असताना टेंडर काढायचं असतं, 2-2.5 कोटी साधारण हा पिकनिकसाठी ह्यांनी खर्च केला, कुठलंही टेंडर न काढलं। मग ह्या सगळ्या गोष्टी फक्त पैशापोटी केल्या का? याची सर्वस्व जबाबदारी शिक्षण उपायुक्त खिल्लारे मॅडम असतील, शिक्षण अधिकारी यादव मॅडम असतील, यांनी घेतली पाहिजे। आता आयुक्त साहेबांनी 3 दिवस उलटून देखील महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी कुठलं ना कुठलं तरी स्टेटमेंट दिलं पाहिजे होतं। 14 वर्षाचा मुलगा तिथे मृत्युमुखी पडलेला आहे, त्याचं कारण आपण आहात, तरी कुठलंही स्टेटमेंट त्यांच्याकडून दिलं नाही। आज आम्ही आंदोलन करणार, त्यांना ज्ञात आहे, तरी सुद्धा आयुक्त साहेब इथे आज आले नाहीयेत। आज त्यांच्या बदल्यात उपायुक्त शरद पवार साहेब आम्हाला भेटले। पवार साहेबांना आम्ही ठोसपणे सांगितलेलं आहे, तुम्ही प्रथम ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी, उपायुक्त असतील, शिक्षण अधिकारी असतील, यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे। त्यांना पहिले निलंबित करा, त्याच्यानंतर चौकशी करा। चौकशीमध्ये दोषी ठरणाऱ्यांना निलंबित केलेच पाहिजे, त्याचबरोबर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। येणाऱ्या 7 दिवसात ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर इथून पुढे स्वराज्य पक्षाचे जे आंदोलन असेल ते तीव्र स्वरूपाचे असेल आणि ते महानगरपालिकेला परवडणारे नसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।